Hello everyone. आज आपण सिल्क बघणार आहे. सिल्क इज बिलीव्ड टू हॅव बीन फर्स्ट प्रोड्यूस नियरली 5000 इयर अगो इन चायना. चायनामध्ये सिल्क म्हणजे सिल्क जे आहे हे चायनामध्ये 5000 वर्षाआधी त्यांनी सिल्क प्रोड्यूस केलं होतं फॉर 1000 ऑफ इयर. आणि द चायनीज केप द प्रोडक्शन ऑफ अ सिक्रेट. आणि चायनाने काय केलं होतं की सिल्कचं प्रोडक्शन कसं करतात आणि त्यांनी केलं आहे, त्यांनी लपून ठेवलं होतं कितीतरी वेळा. For thousands of years, the Chinese kept the production of silk a secret. They began trading silk along the Silk Route in the 13th century. मग त्यांनी 13th centuryमध्ये म्हणजे या चायनावाल्यांनी पहिले काय केलं की सिल्कचं प्रोडक्शन केलं आणि त्यांनी म्हणजे कितीतरी वेळा लपून ठेवलं की सिल्कचं प्रोडक्शन कसं करतात, काय करतात किंवा ते सिल्कचं प्रोडक्शन करतात. दे बिगॅन ट्रेडिंग सिल्क अलॉंग द. आणि मग नंतर 13th centuryमध्ये काय झालं की सिल्कचा व्यापार जास्त सुरू झाला. 100 ऑफ इयर्स लॅटर. मग म्हणजे 100 वर्षाआधी काय झालं, 100 वर्षानंतर चायनीज म्हणजे तिकडनं म्हणजे ते झाल्यानंतर तिथून 100 वर्षानंतर चायनीज प्रिन्सेस इज बिलीव्ड टू हॅव अ स्मगल्ड सिल्क मॉथ एग्ज आउट ऑफ चायना. म्हणजे चायनाची जी प्रिन्सेस होती इज बिलीव्ड टू हॅव अ स्मगल्ड. तिने काय केलं, सिल्कची स्मगलिंग सुरू केली. म्हणजे सिल्क काय होते त्या म्हणजे सिल्कची अफरातफर करणे. म्हणजे माहीत असेल ना पेपरमध्ये कुठे माहीत असेल की एखाद्या गोष्टीला जर खूप भाव येत असेल तर त्याची अफरातफर करतात तसं. मॉथ एग्ज आउट ऑफ चायना. मग त्याने काय केलं, मॉथ नावाचा हा जो फुलपाखरासारखा जी अळीसारखा जो एक किडा राहतो त्याची तस्करी सुरू केली. एग्ज आउट ऑफ चायना. आणि चायनाच्या बाहेर ती ते एग्ज पाठवायची. दस इनॅबलिंग पीपल इन युरोप अँड अदर एशियन कंट्री. कुठे पाठवायची, मग ते युरोपमध्ये आणि काही एशियन कंट्रीमध्ये ती पाठवायची. टू लर्न फॉर्मिंग ऑफ कॅटरपिलर अँड प्रोडक्शन ऑफ सिल्क. मग त्याच्यामुळं काय झालं की कॅटरपिलर्स म्हणजे अळ्यांचं फार्मिंग अँड प्रोडक्शन ऑफ सिल्क आणि त्याच्यापासून सिल्क कसं म्हणजे तयार करायचं हे त्यांना माहीत झालं. सिल्क इज अन ॲनिमल फायबर. सिल्क काय आहे, ॲनिमल फायबर आहे. द कंट्रोल प्रोडक्शन ऑफ सिल्क फ्रॉम सिल्क मॉथ कॅटरपिलर इज नोन ॲज सेरिकल्चर. मग सेरिकल्चर म्हणजे काय, सेरिकल्चर जसं मेंढीपालन आहे तसं कुक्कुटपालन आहे, तशा टाईप सेरिकल्चर आहे. म्हणजे रेशीम उद्योग त्याला म्हणतो आपण. सिल्क इज अन ॲनिमल फायबर. सिल्क आहे ॲनिमल फायबर आहे, म्हणजे ॲनिमलपासून मिळालेलं ते एक फायबर आहे किंवा द कंट्रोल्ड प्रोडक्शन ऑफ सिल्क फ्रॉम सिल्क मॉथ कॅटरपिलर. म्हणजे जो सिल्क मॉथ असतो ते कॅटरपिलर्समधून ते हे करतात त्या गोष्टीला पूर्ण, त्याच्यापासून आपण जे सिल्क तयार करतो, सिल्कचा थ्रेड तयार करतो, त्याला काय म्हणतात, सेरिकल्चर. आणि प्रोडक्शन ऑफ सिल्क आणि सिल्कचं जे प्रोडक्शन करतात. सेरिकल्चर म्हणजे साध्या भाषेत सांगते की जे सिल्कचं प्रोडक्शन करतात, सिल्क म्हणजे मॉथ या किड्यापासनं सिल्कचं प्रोडक्शन करतात, इज नोन ॲज सेरिकल्चर. त्याला काय म्हणतात, सेरिकल्चर. सिल्क इज अ प्रायमरीली प्रोड्युस्ड इन चायना. सिल्क पहिले चायनामध्ये प्रोड्यूस व्हायचं. इंडियामध्ये ते साऊथ ईस्ट आशिया अँड जपान, नंतर इंडिया, नंतर साऊथ ईस्ट आशिया अँड जपानमध्ये ते व्हायचं. ओके. लाईफ सायकल ऑफ सिल्क मॉथ. मग आता लाईफ सायकल काय सिल्क मॉथची बघा, तुम्हाला तिथे एक सायकल दिलेली आहे ना. तर पहिले काय होतं की एकदम फिमेल सिल्क मॉथ म्हणजे जी फिमेल सिल्क मॉथ असते लेज लार्ज नंबर ऑफ एग्स. ती खूप सारं काय देते, अंडे देते, खूप सारे एग्स देते इन अबाउट 2 weeks टाईम. 2 weeks टाईममध्ये म्हणजे द फर्टाईल लाईव्ह एग्स हॅज इंटू लार्वी. आणि नंतर ती 2 आठवडे झाल्यानंतर त्याला काय करते, फोडते. त्या अंड्यांना काय करते, फोडते. म्हणजे ते फर्टाईल झाल्यानंतर ते त्यांना फोडते. हॅच म्हणजे फोडणे. लाईव्ह एग्ज हॅच इंटू लार्वी. आणि त्याच्यातून काय निघते, लार्वी. आता एवढ्याच जर खूप सारे अंडं असतील आणि त्याच्यातून छोटे छोटे कॅटरपिलर्स निघत असेल तर लार्वी, आणि सिंगल असेल, एकच असेल तर लार्वा. समजलं, सिंग्युलर प्युलर माहीत आहे ना इंग्लिशमध्ये, तसं टाईप लार्वा.
सिंग्युलर म्हणजे एकटा जर असेल लार्वा काय सिंग्युलर आहे म्हणजे एकटा लार्वा, आणि खूप सारे असेल तर काय लार्वा. आफ्टर हॅचिंग द टायनी कॅटरपिलर, मग हॅचिंग नंतर म्हणजे एग्ज हॅच नंतर, आता एग्स तिने फोडले तर फोडल्यानंतर काय होणार, द टायनी कॅटरपिलर्स लार्वी म्हणजे छोट्या छोट्या अळ्या काय होणार त्याच्यातून बाहेर येणार. अळ्या म्हणजेच काय लार्वी काय येणार बाहेर येणार. फीड विगरसली अँड ग्रो इन साईज, मग ते त्यांना खत पाणी दिल्यानंतर ते काय करतात त्यांच्या बॉडीची वाढ करतात. दे आर फीड विथ फ्रेश मलबेरी ल्यूज, मग ते काय खातात तर मलबेरी ल्यूज असतं. मलबेरी ल्यूज जे असतं ना ते मलबेरी ल्यूजवर राहतात आणि ते मलबेरी ल्यूज ते खातात आणि मग ते स्वतःला डेव्हलप करतात. ड्युरिंग दिस पिरियड, मग या पिरियडमध्ये द कॅटरपिलर शेड देअर स्किन 4 टाइम्स व्हाईल दे ग्रो. नंतर आहे प्युपा. मग काय करतात, जसं जसं ते खातात तशी काय होते त्यांच्या तोंडात लाळ तयार होते, आणि ती लाळ तयार झाल्यानंतर काय होते ती स्वतःच्या अंगाला काय करतात ते स्वतःच्या बॉडीला काय करतात गुंडाळतात. देअर स्किन 4 टाइम्स व्हाईल दे ग्रो. प्युपामध्ये काय, वन्स द कॅटरपिलर आर अबाउट अ मंथ ओल्ड, जेव्हा कॅटरपिलर 1 महिन्याची होते, दे स्टॉप इटिंग, ती काय करते तिचं खाणं थांबवते. बरोबर आहे, ती तिचं खाणं थांबवते. दिस स्टेज इज कॉल्ड द प्युपिल स्टेज, आणि त्या स्टेजला काय म्हणते प्युपिल स्टेज. द प्युपी नाव सिक्रेट प्रोटीन फायबर, आणि प्युपी काय करते आता काय द स्टेज इज कॉल्ड प्युपल स्टेज, आणि त्या स्टेजला जेव्हा काय होते की प्युपाला ती 1 महिन्याची होते, 1 महिन्याची झाल्यानंतर ती खात नाही, ती जेवण सोडून देते. दिस स्टेज इज कॉल्ड द प्युपल स्टेज. त्या स्टेजला काय म्हणायचं प्युपल स्टेज. द प्युपी नाव सिक्रेट प्रोटीन फायबर ऑल अराउंड देम, आणि प्युपी काय करते स्वतःच्या भौतिक प्रोटीनचं स्टेज तयार करते, म्हणजे प्रोटीनचं खोट काय तयार करते प्रोटीन फायबरचं ऑल अराउंड देम. द फायबर हार्डन ऑन एक्सपोजर टू एअर अँड फॉर्म अ कोकून्स, आणि फायबर हार्डन, आणि ते जे त्याच्या भोवती त्यांनी तयार केलेलं आहे ते कसं राहते, द फायबर हार्डन म्हणजे हार्ड राहते ते म्हणजे कडक होते ते. ऑन एक्सपोजर म्हणजे कडक होऊन जाते. ऑन एक्सपोजर टू एअर म्हणजे त्याच्यातनं एअर येत नाही, असं कडक होऊन जाते. अँड फॉर्म कुकून्स, आणि काय तयार करते कुकून तयार करते. ते पांढरं जे दिसत आहे त्याला काय म्हणतात कुकून. इच कुकून इज मेड फ्रॉम अ सिंगल सिल्क फायबर अराउंड 1 किलोमीटर लॉंग. मग एक कुकून जो असतो, एक कुकून मेड फ्रॉम अ सिंगल सिल्क, एका कुकूनपासून एक सिंगल सिल्क तयार होतो. फायबर अराउंड 1 किलोमीटर लॉंग एवढा सिंगल कुकून तयार होतो. ठीक आहे. मॉथ, आता मॉथ म्हणजे काय, मॉथ आता नेक्स्ट प्युपानंतर पहिले काय एग देते, नंतर ती एग हॅच केल्यानंतर लार्वी होते, मग 1 महिन्यानंतर त्याचं खाणं बंद होते, त्या स्टेजला प्युपल स्टेज म्हणतात म्हणजे प्युपा. ठीक आहे. मग प्युपा काय करतो ते व्हाईट कलरचं कोटिंग तयार करतो, मग कोटिंग तयार केल्यानंतर सिल्क तयार होते. आता मॉथ, द कॅटरपिलर डेव्हलप इन द कुकून, मग कॅटरपिलर त्या कुकूनमध्ये डेव्हलप झालेली असते. ओके, म्हणजे जो पांढऱ्या कलरचं जे हार्ड फायबर जो तयार केला होता त्याने, त्याच्या आतमध्ये ती घुसलेली असते आणि त्याच्या आतमध्ये ते काय कॅटरपिलर तयार होते. डेव्हलप इन द कुकून्स अँड बिकम मॉथ, आणि त्याच्यानंतर ती काय होते मॉथ तयार होते, म्हणजे तिची पूर्ण डेव्हलपमेंट होते. म्हणजे तिला मग हे म्हणजे बघा ते साईडला दाखवल्या पंख वगैरे दाखवलेले आहेत. तुझे उचल ना बाबाचं आसन न. द कॅटरपिलर डेव्हलप इन द कुकून. द कॅटरपिलर डेव्हलप इन द कुकून अँड बिकम मॉथ, आणि त्याच्यानंतर कॅटरपिलर काय म्हणते कुकूनमध्ये डेव्हलप होते अँड बिकम मॉथ, आणि काय मॉथ तयार होते. द मॉथ कम आउट ऑफ द कुकून, आणि मग काय होते मॉथ काय होते मॉथ जे असते कम आउट ऑफ द कुकून, जे मॉथ असते ती कुकूनच्या बाहेर येते अँड लाईव्ह फॉर अ 5 days, आणि 5 दिवस ती राहते. दे आर अनेबल टू फ्लाय, आणि त्याच्यानंतर ती बाकीचं लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.